तर आता उद्धव ठाकरे लातूरला पोहोचलेले आहेत। मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत, त्याच्यानंतर संजय राऊत आणि लातूरच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात संपूर्ण पाहणी जो आहे ते त्यांच्याकडून केली जाणार आहे। अंबादास दानवे सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। लातूर विमानतळावर आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। आज मराठवाड्यामधल्या विविध भागांमध्ये त्यांचा दौरा असणार आहे। या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 20 जिल्ह्यांमध्ये मराठवाडा, विदर्भ या भागामधल्या 20 जिल्ह्यांमध्ये जवळपास 19 लाखाहून जास्त शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेती पूर्णपणे खरडली गेलेली आहे। टाहो फोडतायत शेतकरी, मदतीची याचना करतायत। सरकारकडून सुद्धा मदत जाहीर झालेली आहे। मात्र आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांची भेट घेणार आहेत, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, वृषीला आपण पाहतो की लातूर विमानतळावरती सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। आज उद्धव ठाकरेंचा लातूर, त्याचबरोबर बीड, धाराशिव आणि संभाजीनगर असा 4 जिल्ह्यांचा दौरा असणार आहे। अतिवृष्टीने जे खरंच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत जे आहेत, आज पाहणी करणार आहेत। शिवसेनेकडून सुद्धा मदतीची मागणी जी आहे ती केली जाते, ते म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत जी आहे ती केली जावी। सध्या आपण पाहतो की उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला खासदार संजय राऊत पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर असतील, ते सगळेजण आज मराठवाड्याचा दौरा करतात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर जे संकट उभं राहिलेलं आहे त्या शेतकऱ्यांना मदत करा ही मागणी पक्षाकडून करण्यात आलेली आहे। विशेषतः आदित्य ठाकरेंनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। आज खरं तर शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राज्य सरकारकडे उद्धव ठाकरे काय मागणी करतात हे करता फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतो की उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला काडगाव, लातूर जिल्ह्यामधलं जे काडगाव आहे त्या ठिकाणी जाऊन सुरुवातीला पाहणी करतील, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये जातील, त्यानंतर बीड आणि छत्रपती संभाजीनगर असा 4 जिल्ह्यांचा दौरा जो आहे तो त्यांचा असणार आहे। आणि या दौऱ्याची सुरुवात आपण पाहतो की लातूर पासून होते। सध्या उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणी झालेली आहे। खासदार संजय राऊत आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहतोय की खासदार संजय राऊत असतील, अंबादास दानवे असतील, ते सगळे नेते जे आहेत त्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाहतो की आज दुष्काळाची पाहणी दौरा जो आहे तो करताना पाहायला मिळतील। सध्या लातूर विमानतळावरती उद्धव ठाकरेंचं आगमन झालेलं आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे। काल आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा पाहणी केली। मात्र सध्या पाहणी करण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे जे आहेत आपण पाहतो की या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। शिवसैनिकांची मोठी गर्दी जी आहे ती विमानतळावरती आहे। 5 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे बाहेर येतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे ते माध्यमांशी काय बोलतात काही करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी उद्धव ठाकरे ते दाखल झालेले आहेत आणि काडगाव पासून उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्याला जे आहे ते सुरुवात होता आपल्याला पाहायला मिळेल। तो म्हणजे नुकसानग्रस्त 19 लाख शेतकऱ्यांना जवळपास 1339 कोटींची मदत जी आहे ती सरकारकडून जाहीर झालेलीच आहे। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्धव ठाकरेंचा नुकसान पाहणी दौरा हा आता सुरू होतोय। लातूर